दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायना हीच माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत सेवेसाठी निरूपणासाठी घेतलेला अभंग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू देवमान्य संतमान्य पाचवा वेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मागणी पर प्रकरणातील अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय देवापुढं मागत आहेत. 3 विषय या अभंगामध्ये आहेत. मागणी आहे, मागणारे जगद्गुरु तुकोबाराय आहे आणि देणारे परमपुरुष पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून कोणाला मागावं, काय मागावं, किती मागावं आणि त्या मागण्याचा हेतू काय, उद्देश काय, त्या मागण्याचा कोणासाठी मागावं. जगद्गुरु तुकोबाराय खूप छान या ठिकाणी मांडणी मागत आहे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय? देवाला म्हणत आहेत. तुकोबारायने खरंच मागितलंय का, किंवा देव तुकोबारायला द्यायला तयार आहे का? संत मागतात का, आणि मागितलं तर कशा करता मागतात, प्रयोजन काय, त्या मागणीचं प्रयोजन काय, नियोजन काय, त्यामध्ये जगत कल्याण आहे का? संतांच्या मागणीमध्ये आणि तुमच्या आमच्या मागणीमध्ये जमीन आसमानचा फरक, आकाश पृथ्वी एवढा फरक आहे. उच्च कोटीची मागणी आहे जगद्गुरु तुकोबारायांनी मागितलेली आहे. काय मागतात? मागतात का देवच मागायला भाग पडतात पाहू आपण. पण मागतात काय? हेच दान देगा देवा, देवा हेच दे, हेच दे, भलतं काही देऊ नको, भलतं काही आम्हाला मागायचं नाही, पण हेच दे, द्यायचंय ना तुला, हेच दे. हेची दान देगा देवा, दान मागत आहे. दान, दान कशाला मागतात? केलेल्या कामाच्या मोबदल्याला दान मागत नाहीत, त्याला मोबदला मागतात. काम केलंय तर मोबदला दे, पण या ठिकाणी दान दे. दान द्यायचंय ना तुला, दान स्वरूपात दे. कारण एकदा दान दिलं, एकदा दान दिलं परत घ्यायचं नसतं, किंवा जे दिलं ते गपचिप सोडून देऊन निघून जावं लागतं. हेच दान देगा देवा, द्यायचंय ना तुला, हेच दे, दान दे. काय दान आहे? काय मागतात तुकोबाराय? तुझा विसरण भावा. अरे देवा पुढं मागत आहेत आणि देवालाच मागत आहेत, तुझा विसरण व्हावा. अरे संतांनी मला कधी विसरलंय बाबा? मी संतांना विसरत नाही, संत मला विसरत नाहीत. मग काय मागता? हेच दे, जास्ती बोलू नको, हेच दे, तुझा विसरण भावा. ठीक आहे, माझा आठव राहावा ही मागणी नाही. मागणी ही कोणत्या प्रतीची आहे? 2 प्रकारची मागणी असते बाबा. एक योगाची मागणी असते आणि एक क्षेमाची मागणी असते. मग आता हे प्रकार कोणता आहे? हे मागत आहे ते कोणता प्रकार आहे? हा प्रकार क्षेमाचा आहे.
क्षेम म्हणजे काय? मला जे मिळालेलं आहे ते टिकून ठेव. रक्षणाकरता मागितलेली मागणी आहे. रक्षणाकरता मागितलेली आहे. बर. अप्राप्तस्य प्राप्तर्य योग. अप्राप्ताची प्राप्ती होणं याला योग म्हणतात. पण प्राप्ताची प्राप्ती झाल्यानंतर त्याचं रक्षण करण्यासाठी त्याला क्षेम म्हणतात. कठीण योगा होनी क्षेम. कठीण योगा होनी क्षेम. जीवनामध्ये योग येतो, मिळतं पण टिकत नाही. हो, मिळतं, भरपूर मिळतं पण टिकत नाही. त्याला काय करावं? दोरी गंडा. दोरी गंडा करायचं नाही. अरे आपण अशा साधूच्या भूमीमध्ये आहोत, असे साधू या भूमीमध्ये फिरून गेलेले आहेत की त्या साधूला अंधश्रद्धा हे मान्यच नाही. आमचा वारकरी संप्रदाय हा आमचा म्हणतोय, आमचा म्हणजे जिव्हाळ्याचा असतो. एखाद्याला आमचं म्हणलं ना, हे आमचे पाहुणे म्हणजे जिव्हाळ्याचे का अजिव्हाळ्याचे सांगायची गरज नाही. परके इतका लोभाची सांगायची गरज. आमचे म्हणलं की बघा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते आमचे म्हणतात. म्हणजे जिव्हाळ्याचे, जिव्हाळ्या अति प्रेमाचे. त्या व्यक्ती वाचून त्या व्यक्तीला करमत नाही, त्या व्यक्ती वाचून त्या व्यक्तीला करमत नाही, त्याला आमचं म्हणायचं. आता आमचेपणा राहिले नाही, आता चमचेपणा आहे विठ्ठलाला. ते म्हणतात गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. सर्व जोडी या शब्दाचा अर्थ काय आपण भावार्थामध्ये पाहू, विस्तृत चिंतनामध्ये पाहू. देवा, अरे भगवंता, गुणगायीन आवडी हेच माझे सर्व जोडी. बर, अरे तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी मागाय. अरे माझंच मागताय, मलाच मागताय, पण तुमच्यासाठी काही मागा बाबा. तर तुकोबाराय म्हणतात ना, का नलगे मुक्ती संपदा, नलगे मुक्ती धन संपदा. मुक्ती नको, धन नको, संपत्ती नको, मग काय पाहिजे? अरे सगळी दुनिया तर हेच मागायला बसली आहे. आतापर्यंत मी किती बघा, युगे 28 युग झालोय मी विटेवर उभा आहे. आल्याला म्हणतोय मला पोरग दे, मला पोरगी दे, माझ्या पोरीचं लग्न होऊ दे, माझ्या पोराचं लग्न होऊ दे, मला संपत्ती मिळू दे. किती दिवस कष्ट करू देवा, कशाला काहीच लागणार गेलं, काहीतरी लागू दे. एक जण तर म्हणला मला लावा करू दे. देव म्हणला अरे चांगलं वागल्यानं चांगलं होणार, तू लावा केल्यानं काय चांगलं. मग ते तर दे. एकानं म्हणला चल काय द्यायचं तुला, काय नाही म्हणला. बघ म्हणला तू देव काय म्हणला, तू मागचील ते मी दुप्पट देईल बाबा. तू जे मागशील ना, मी तुला प्रसन्न झालो, आता होणे झालो, तुझ्यासाठी आलो. पण तू मागशील त्याच्या मी दुप्पट देणार. तर आता त्याने काय मागावं? ते मला माझा एक हात जाऊ दे, म्हणजे माझ्या दुश्मनाचे दोन्ही हात जाऊ दे. माझा एक डोळा जाऊ दे, त्याचे दोन्ही डोळे आले. देवाने म्हणलं दुप्पट दे, ते म्हणलं मग माझा एक हात जाऊ दे.
एक हात जाऊ दे म्हणलं की मग दोन दुश्मनाचे जाऊ दे. ही मागणी काही कामाची आहे का मला सांगा? अरे दुसऱ्याचं वाईट चितल्यावर दुसऱ्याकडे एक बोट दाखवल्यापेक्षा तुमच्याकडे 3 बोट आहेत, लक्षात असं बघा. एक बोट तिकडे आहे, 3 बोट इकडे. म्हणजे एक बोट जर तिकडे दाखवत असाल तर 3 बोट तुमच्याकडे लक्षात घ्या. लक्षात घ्या, लक्षात. मागावं काय देवाला, किती मागावं, काय मागावं, जरा थोडं लक्षात घ्या. लक्षात घ्या. गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्तीस धन संपदा संत संगती. संतांची संगत दे. अरे मग तुम्ही संतांची संगत तुमच्या सोबतच आहे ना, त्याचे फायदे काय? बघू, वेळ जसा मिळेल तसा आपण चिंतन करणार आहोत. कारण चिंतना व्यतिरिक्त, अभंगाच्या व्यतिरिक्त मला काही बोलता येत नाही, मला विनोद येत नाही, मला हसवता येत नाही, आणि हसवण्याची ही जागा नाही. जर तुम्हाला हसायचंच असलं तर बाजू टिंग 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 आणा, गाव वळव. तिथं मग हसा, हे हसायची जागा नाही, जगत कल्याणाची जागा आहे. आम्ही अनुभवाली अंगात या जगात. अशा महाराजाला बोलवा की त्याला काहीतरी वर्तन, त्यानं त्याच्या अंगामध्ये काहीतरी बोलू. मी तर म्हणतो सरकारनं अशी मशीन काढायला पाहिजे तात्या. हो, महाराज आला की त्याच्या छाताला मशीन लावायची. म्हणजे सांगताय त्याची किती टक्केवारी ह्याच्यात आहे का? उगाच आपण कोरडापासून लोकांना सांगे ब्रह्मज्ञान. अरे त्याच्यात किती ब्रह्मज्ञान घुसलंय, अशालाच बोलवा. संत संग देई सदा, सदा सदा संताची संगत. संताच्या संगतीमध्ये काय आहे पाहू आपण. तुकोबाराम तुम्हाला हे सगळं करण्यासाठी, माझा आठव ठेवण्यासाठी, माझा विसर न होण्यासाठी, संतांच्या संगतीसाठी, गुण गाण्यासाठी थोडे कारण आहे बरं. हो, कारण एकदा जन्माला आलेला माणूस कटाळून चालाय. जर हे जर तुम्हाला द्यायचं असेल, प्रत्येक युगामध्ये द्यायचं असेल, प्रत्येक जन्मामध्ये द्यायचं असेल, तर तुम्हाला काही कळा सोसाव्या लागतील, काही दुःख सोसावं लागल. कोणतं दुःख? गर्भाचं दुःख सोसावं. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, दुसऱ्या पाट्या. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मल मास मूत्र दाना, क्षणोक्षणा तुझ ध्यात असे. गर्भामध्ये काय हो? गर्भामध्ये विष्ठा आहे, मल आहे, मूत्र आहे. ती घाणीची जागा, सगळ्यात जर घाणीची जागा काय असेल तर ते गर्भाशय आहे. आणि त्या गर्भामध्ये तुम्ही परत परत तेच मागता. ते म्हणले बघ देवा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या, सुखाना मला गर्भवास दे. काही जण तर म्हणतात मग मला गर्भवास नको, तुम्ही म्हणता सुखे. अरे देवा, तू पुढचं कारण तर ऐकूनच घेत नाहीस बाबा. कधी कधी तुझ्याच मन चित्तात लावून बघ. अरे मला सुख गर्भवास दे ना, गुण गाईना आवडी, गुण गाण्यासाठी. या जन्मामध्ये समजा गुण नाही गाणं झालं,
मध्येच जर घेऊन गेला, माझं प्रारब्ध संपलं, माझं संचित संपलं. जर माझं सगळं काळ संपला आणि मला मध्येच जर घेऊन गेलास तर राहिलं का माझं गुण गायचं? राहिलं का नामदेवराची आराधना? हा, शतकोटीची शपथ घेतलेली होती, सगळ्या घराबाराला कामाला लावलं, अभंग लिहायला लावले, तरी काम कमी पडले का नाही? मग म्हणले लगेच नामाने केशवराजा केला नेम चालवी माझा. अरे मी नेम केलाय पण चालव तू देवा, कारण आम्ही तुझी सेवा करायची, आम्ही तुझी भक्ती करायची आणि दुसऱ्याकडे म्हणायचं का, मागायचं का? तुझे दास्यत्व करू, तुझे दास्यत्व करून दुसऱ्या पुढे हात पुसरू का? नाही होणार. गुण गायना आवडी झालं कीर्तन विठ्ठल हे चिदान देगा देवा, तुझा विसर न भावा, गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडी. विस्तृत चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार तो द्यायचा. म्हणजे आज काय निमित्तानं आपली सेवा चालू आहे? 7 दिवस झाले गेले तुम्ही सेवा करत आहात. कोणत्या ना कोणत्या रूपाला तुमची सेवा चालू आहे. कोणी चटया उचलत असेल, कोणी चटया टाकत असेल, कोणी अन्नदान दिलं असेल, कोणी अन्नदान वाढण्यामध्ये मदत केला असेल. सप्त्यामध्ये जे जे कार्य केलं ते भगवत सेवा म्हणून केलेल्या भाविकाला या ठिकाणी आजचा प्रसाद आहे. मागणी आहे, सेवा करणाऱ्यांनाच आज मागायची अधिकार, इतराला नाही. म्हणून सेवा करा, देवाची सेवा करा. तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. कोणत्या ना कोणत्या रूपाने काही का होत नाही, पण भोळी सेवा. तर आजची जे आहे ना, तर श्रोते जर नसले तर मग त्याचं काय काम आहे? तुम्ही प्रभू हो, तुम्ही प्रभू महेशाची आहे मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, का बोल गंगावती तरी स्वीकाराल की, ना तरी बालक बोबडा बोले, का बापुडा बिचुका पावले, ते चोज करून म्हणून भक्ती, श्रवण भक्ती खूप महत्वाची आहे. ना तुका म्हणे नवविध
मंडळी आज तुम्हाला 9 प्रकारची भक्ती आहे सांगतो. तुका म्हणे नवविध 9 प्रकारची भक्ती आहे. कोणती भक्ती आहे? श्रवण करणे, कीर्तन करणे, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदम, सख्यम, आत्मनिवेदनम. आता 9 भक्तीचा विस्तार घरी गेल्यावर निवांत बघा. भागवतात सांगितलं महाराजांनी. वा वा वा, छान छान छान. आजचा विषय तोच होता. आजचा विषय तोच होता. वा 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 वा. जो भक्ती जाणतो ना तो शुद्ध आहे. तुझ्या ध्यान जप करायची गरज नाही, ध्यान करायची गरज नाही, पण कधी नाम घेता वाट चाले, यज्ञ पाऊला पाऊले, रिकाम राहणाऱ्याला नाही, नाम घेणाऱ्याला आहे. नामच घ्यावे, नामच गावे, नामच घ्यावे, नामच गावं आणि नामच विठोबाला पाहावं. आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे नवे नाम गाऊ, नाम गाऊ, नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे आणि दास पंढरीरायाचे. दास मसोबाचे नाही हो. कोण म्हणलं मसोबाचे? हा, कोण म्हणलं गडे मसोबाचे? मसोबाचे नाही हो. दास पंढरीरायाचे. अरे पंढरीरायाचे दासत्व करायचं असेल तर मोठ्या माणसाची संगत करायची. लहान माणसाची संगत करून काय उपयोगाला आहे का? संगत करायची कोणाची करायची? मोठ्याची करायची. हिंद केसरी पैलवानाची करायची. केलं तर हे इथे 25 रुपये 10 रुपये वर कुस्त्या खेळणाऱ्या पैलवान. आमच्या गावात पैलवान लय चांगला पैलवान कितीची कुस्ती खेळतं? 100 रुपये. 100 रुपयाला कोण मापतंय? हिंद केसरीवाला पाहिजे, त्याची संगत करायची. आणि मोठ्याच्या संगतीत राहिलं तर कोणत्या गावाला दुकान राहा, मोठ्याच्या संगतीत राहा. मोठ्याच्या संगतीत झालं की मोठच होते. मनामध्ये मोठे विचार आणले की मोठच होते. म्हणून मोठ्याची दास पंढरीराया. विषयांतर जास्त नको, कारण मला अभंग सोडवायचा आहे. आणि आता एक लक्षात घ्या, आईस पैस जागा करून बसा, कारण जागराचं कीर्तन आहे. कशात कीर्तन आहे? आता कीर्तन सुटलं की काकडा, आणि काकडा संपलं की काला, आणि काला झाला की मग इथून हाला. तोपर्यंत हालणं नाही, डुलणं नाही, समोरच्याची तांदूळ वेचणं नाही, काय नाही. ते सखीन यावं तांदूळ येचून जावं म्हणत होते. याचायचं नाही, ऐकायचं इथं याचायची बरं. हा मग ते मसोबा म्हणायचं नाही बरं. दास पंढरीरायाचे
आशेत राहायचं. म्हणून आजचा विषय चांगला आहे, आजचा योग चांगला आहे आणि तुम्ही मला सापडलेले आणि मग मी कसं तुम्हाला सोड. गायक चांगलेच वादक कर. अरे हो काही बघा हो केवढा आहे वा. हा? मूर्ती लहान आणि कीर्ती महान. कीर्तन झाल्या मी गाडीतच टाकून घ्यावा म्हणाला. काय बसते डिकीत बसते. उद्याचा हाय वाटतं येता का मला सांग. त्याला आम्ही काय करा. जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी मागणी मागत आहेत. कोणापुढे मागत आहे? देवापुढे मागत आहे. देव म्हणजे काय सांगा? देव कोणाला म्हणायचं? कोणच का नाही. इथं कीर्तनात बसणाऱ्याला लेकर, न होणाऱ्याला लेकर होते, न लग्न होणाऱ्याचे लग्न होते. मंडपात बसावं लागते, बाहेरून जमत नाही बरं. कोणी जर इथं बगैर लग्नाचा असेल तर मंडपात येऊन बसा, लग्न होते मंडपात. नुसतं मंडपात बसून जमत नाही, भजन करावं लागतं. नुसतं भजन करून जमत नाही, माळ घालून भजन करावं लागतं. एका एका गावामध्ये 30-30 लेकर बगर लग्नाचे. पोरीच कोणी देईना. असं मंडपाच्या बाहेर बाहेर हिंडल्यानं पोरी देतात का? मंडपात यावं लागते, देवाचं नाव घ्यावं लागते, टाळ वाजवावं लागते. नुसतं टाळ नाही, माळ घालून टाळ वाजवावं लागते. कोणता तरी स्टोयरा म्हणते पोरग परमार्थिक दिसला माळ कर या पोरगी दिली पाहिजे. आणि याच्यासोबत शुद्ध आचरण पाहिजे. वागणं नीट ठेवा. दारू गांजा मत पियो यार, अक्कल हो जाती है. अपने पदों का पैसा खर्च कर मुंह में मट्टी जाती है. तुकोबारा दान मागत आहेत. आता रातभर दानच मागणार नाही. तुम्ही सांगा तेवढा वेळ मीच कीर्तन करणार. तुम्ही जेवढा वेळ सांगताल, तुम्हाला जेवढा वेळ गोड वाटाल तोपर्यंत हो म्हणा. महाराज म्हणलं की झालं. 10 वाजले. विठ्ठल म्हणजे महाराजांना भजनाकडे बघायची गरजच नाही. घड्याळच अडकून ठेवल्या महाराजांना. ठेवली आहे महाराजाच्या गळ्यातच घालायची. विठ्ठल विनोदाचा भाग सोडा. खूप चिंतन गोड आहे आजचं. तुकोबाराय देवापुढे मागत आहे. कोणता देव आहे? हो देव आहे. या ठिकाणी या अभंगामध्ये देवाचं नाव देवाचं नाव देवा नाही. देवाचं नाव नाही म्हणा की. अहो तुम्ही आम्ही मिळून कीर्तन करायचं. एकाने कीर्तन थोडंच होत आहे. हा जगामध्ये असा कोण आहे एकटा कीर्तन करणारा? तुम्ही आहेत, तुम्ही आहेत, तुम्ही आहेत. म्हणून हे कीर्तन करा. हो पहिलं नारदही कीर्तन होतं. विषयातून कीर्तन तयार होतं. विषय मांडायचा जो विषय समोर आला ना त्याला असं फिरवीत आहे. आनंदाने कीर्तन. मुंबई आहे ते एखाद्या महाराजांना बघा. काही महाराज मी बघितलेत 5च अभंग पाठ. किती? 5च पाठ. बरं आता कीर्तनकार कोणाला म्हणायचं सांगते. थोडं कळलं पाहिजे. कीर्तनकार कोणाला म्हणायचं थोडं कळलं पाहिजे. सप्ताह चालू झाला, पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावं आणि 7व्या दिवशी कोणता घ्यावं, काल्याला कोणता घ्यावं एवढं कळालं त्याला कीर्तनकार म्हणायचं. नाही तर नुसताच कीर्तनकार. 5च अभंग पाठ. जिथं गेलं तीच सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. आणि
फार म्हातारे झाले ती मूर्ती बी जड ना आणि डोळे बी तिकडे जाईल. काय करावं त्याला सांग. पाहतच आपण पाठ कुठे तात्या बरेच जण आपण पाहतो. चिंतन असं असावं माऊली की त्याला ती समय सूचकता कळली पाहिजे. समयाशी सादर व्हावं. बरोबर आहे की नाही. आता इथं आलं वास्तुशांतीचा अभंग घेता कस करा. 5वा दिवस 7वा दिवस काही कळलं पाहिजे हो. कोणत्या दिवशी काय घ्यायचं कळलं. एकाच रोग अनेक आहेत पण औषधी एक चालतंय का. रोग तपासायचा ना औषध द्यायचं. बरोबर आहे का. एकानं मला 7 दिवस औषध घेतलं फरकच पडला नाही. डॉक्टर साहेब तुम्ही दिलंय ते घेतलो. डॉक्टर म्हणले घेतलास का. घेतलो. मग काही फरक काहीच नाही. मग काय घेतलास तू. औषध घेतलो. किती दिवस खायचं राहतंय का मला. औषध किती दिवस खालास डॉक्टर विचारलं. ते खायचं राहतंय. मग काय घेतलो. तुम्ही घ्या म्हणलं घेतलो. कुठं औषध त्या अलमारीवर. आता औषधच घेतलं नाही. औषध खालच नाही. औषध पचवलंच नाही. रोग कसा दिवस. तसा महाराजानं या ठिकाणी औषध तुम्हाला सांगितलं. बहुरोगावरी दिव्य रसायन. तुम्हाला सांगतो अनेक रोगावर एकच औषध आहे. रोग माणसाला अनेक जर असले परमार्थात एकच औषध काय. नाम हेच औषध. नाम हेच. नामाच्या चिंतने ते देवाचे नाव आहे. पण तो देव कोणता. देव ओळखता आला पाहिजे. या ठिकाणी अभंगामध्ये देव कोणता आहे. देवाचं नाव नाही. नाव जरी नसलं तर त्याचे लक्षण आहे. त्या देवाचे काय लक्षण आहे. तोची एक दान विठेवरी ज्याचे पावले समान तोची एक दान शोधता. देव सांगितलं नाही. त्याचे लक्षण आहे. एक सांगतो तुम्हाला भक्त कोणत्या देवाचा आहे. देव सुद्धा त्याला सांगायची गरज आहे. भक्तावरून देव करतो. तो भक्त कोणत्या देवाची भक्ती करतो हे कोणाहून कळायचं. भक्तावरून करतो. अंबाबाईचा भक्त आहे का अहम वाग्या सोहम वाग्याचा भक्त आहे का पांडुरंगाचा भक्त आहे. कोणाहून कळतं. भक्तावरून. म्हणून
जगद्गुरु तुकोबार आहे, त्यांचा एक विशेष आहे की ते दुसऱ्या देवाला देव मानतच नाही. नेगे मी तयाचे दर्शन, नेगे मी तयाचे दर्शन, विठेवर ज्याचे पाय नाहीत आणि कमरेवर ज्याचे हात नाहीत या देवाला मी मानतच नाही. नेगे मी दर्शन तयाचे. तुम्हाला सांगतो एकविध भक्ती नामदेवरायाची तुकोबारायाची. न म्हणो देव आणि कासे, दुसऱ्याला म्हणलास तरी म्हणलास तरी म्हणणार नाही. बर, या देवाचे लक्षण काय हो? लक्षण काय? तो शूर दाता आहे, देण्यामध्ये समर्थ आहे. बघा, दान देत असताना 3 गुण खूप महत्वाचे. 3 गुण दात्याकड, 3 गुण महत्वाचे, तर त्याला श्रेष्ठत्व दाता म्हणतात. कोणते कोणते गुण आहेत? एक, तो उदार पाहिजे, दुसरा स्वतंत्र पाहिजे, आणि त्याच्याकडं ऐश्वर्य संपन्न पाहिजे. 3 गुण असणं महत्वाचं. तो स्वतंत्र पाहिजे, दुसरं उदार पाहिजे, आणि तिसरं ऐश्वर्य संपन्न पाहिजे. आता सप्ताह वगैरे काय असलं की आम्ही गावामध्ये पट्टी मागायला जातो. पाटील गावचा म्हणून गेलो त्याच्याकडं, पट्टी टाकली पुढं, ते मला वा वा छान 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 आला, चांगलं झालं, बरं झालं, मी देणारच आहे. मग ते देणार आहे म्हणले की काही लोक म्हणतात, अरे वा पाटील छान आहेत, उदार आहेत, ऐश्वर्य संपन्न आहेत, लिवा पट्टी. लिवा म्हणला, किती लिहिली? 1 लाख रुपये पट्टी लिहिली गावची. चांगला सप्ताह करायचा आहे, चांगली कीर्तनकार बोलायचं, नामचिंतन चांगलं करायचं आहे, आणि एक तपपूर्ती करायची आहे आपल्याला, म्हणून टाकली पट्टी. ठीक आहे म्हणला, काही अडचण नाही म्हणला. मग द्या की. मला काय करा, काय अहो द्या की जरा, काय हो नाही म्हणला, ते गृहमंत्र्याला बोलावं लागेल म्हणला. कोणाला? गृहमंत्र्याला. आता गृहमंत्र्याला मला कोणाला बोलावं लागेल? हा, बायकोलाच का? भाऊ गृहमंत्री होऊ शकत नाही, बाप होऊ शकत नाही का, बहीण होऊ शकत नाही का, बाय तुम्ही म्हणल्याला बोला, सगळ्याच आहे का? खरं आहे ते. गृहमंत्र्याला विचारायचं. एका गावामध्ये एकच मुलगी, 100 एकर जमीन. किती एकर जमीन? 100 एकर जमीन. पोरीचं लग्न केलं, जावयाच्या नावानं 100 एकर जमीन करून टाकली. किती? 100 एकर केली. पिकलं की एवढं मोठं कोठारामध्ये भरून ठेवायचं. पैसा आला, 1 रुपया त्याच्यातलं खर्चायचं म्हणलं की कोणाला विचारावं लागतंय? गृहमंत्र्याला विचारावं लागतं. नावावर कोणाची आहे? अहो नावावर आहे हो, स्वतंत्रता नाही ना. स्वतंत्रता मी काय सांगत आहे, स्वतंत्र पाहिजे. स्वतंत्र. कैदी आहे बाबा, कैदी आहे, जेलमध्ये कैदी आहे, खायला पंचपक्वान आहे, झोपायला गादी आहे, डॉक्टर तपासायला आहे, सगळं ऐशो आराम आहे, म्हणजे अन्न आहे, वस्त्र आहे, निवार आहे. पण त्याला बी वाटतं मी जेल तोडून बाहेर जावं, कारण स्वतंत्रता नाही. पोपट आहे, पिंजऱ्यामध्ये पोपट आहे, त्याला मिट्टू म्हणजे किती, त्याला म्हणाल ते द्यायचं, पेरू द्यायचं, जाम द्यायचं, सगळंच द्यायचं. त्याला वाटतं मला पंख होते तो उडत जाते रे आकाशामध्ये, कधीतरी मला भरारी घ्या वाटते. अरे पण तुला सगळं द्या,
त्याला जाळायचं का, पण मला स्वतंत्रता नाही. म्हणून स्वतंत्र असणं, दाता काय असला पाहिजे, स्वतंत्र असला पाहिजे. दुसरी गोष्ट उदार असला पाहिजे, उदार अंतकरणाचा पाहिजे, उदार अंतकरणाचा. उदार अंतकरण पाहिजे का नाही? देव किती उदार आहे, देव किती उदार आहे बघा. देवाचं सांगतो ना, का दुसरे कशाला सांगत बसू, वेळ होईल ना आपल्याला. असंच जर आपण समजा प्रमाणावर दृष्टांतावर दृष्टांत दिले तर वेळ घालायचा नाही ना. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देताना मनसे पात्रा पात्र, कैवल्यासे पवित्र वैर्य हे दिदले. रावणाने, रामायणामधला प्रसंग आहे, रावणाला सांगितलं विभीषणानं, दादा दादा हे बरं नाही, ज्याची आणि त्याला देऊन टाक, कशाला दुसऱ्याच्या वस्तूवर डोळा ठेवून बसला. सारी विनाश काले विपरीत बुद्धी. कशाला हे वस्तू जे आणलास ना, आपल्या कुळाचा नाश करणार आहे ना. अरे तोच काय मंडोदरी देखील सांगत होती. काय सांगत होती? मंडोदरी सांगत होती रावणाला, मंडोदरी बोले रावणास, सप्तशृंगीमध्ये एक सुंदरी आहे. अरे मग ती म्हणते रावणाला उपदेश करते, नवऱ्याला उपदेश करते, बायको नवऱ्याला. अरे म्हणते ते आणलंय हे बला आहे रे बाबा, देऊन टाक, कुळाचा नाश करणार आहे, बरं नाही बरं. पण रावण ऐकायला का? मंडोदरीच ऐकलं नाही. भावानं सांगितलं, भावाचं ऐकलं नाही. म्हणून भावाला काय केलं, भावाला तर लात मारला भर सभेमध्ये. घाल म्हणला, तू माझ्या रक्ताचाच नाहीस, माझं रक्त जर तुझ्यात असतं तू असं बोललाच नसता, खन्नक असं थांबला असता. चल येऊ दे, किती वानर असले राम किती भेटतो म्हणला असता, तू आमच्या रक्ताचा नाहीस म्हणला. चल. मग ते विभीषण आला आणि प्रभू श्रीरामाला शरण आला. प्रभू रामाला शरण आल्या आओ लंका नरेश. भगवंताने काय म्हणले? आओ लंका नरेश. किती अवधारी आहे, किती उदाहरण करण्याचं आहे. तिथं बाजूला सुग्रीव होते, ते म्हणले विभीषणाला आओ लंका नरेश. आणि रावण आल्यावर अरे किती त्याला रावण मारायचं, मग रावण मेल्याच्या नंतर ह्याला राजा बनवायचं विभीषण. पण मारण्याच्या आधीच राज्याभिषेक त्याचा. आणि मग सुग्रीवने म्हणलं, आता तुम्ही हा एक आला म्हणून तुम्ही त्याला लंका दिली, आणि जर रावण आला तर सुन विभीषण आया तो लंका कियोदान, रावण शरण आया तो अयोध्या करूंगा दान. किती अवधारी म्हणायचं बघा, किती अवधारी म्हणायचं. अरे रावण जर शरण आला ना, त्याला मी माझी अयोध्या देऊन टाकेल. विठाला म्हणून तो पुतना ही काही चांगली होती का हो? भगवंताला मारायला आली होती, तिला सायुज्यता मुक्ती दिली. सायुज्यता, पुतना मारायला आली, तिला सायुज्यता मुक्ती दिली. विठ्ठल
भगवंत हा ऐश्वर्य संपन्न आहे आणि दानशूर आहे. जो भक्ताला देतो तो वैर्यालाही देतो. असा कोण आहे? भगवान पांडुरंग परमात्मा आहे. दानशूर आहे, स्वतंत्र आहे, उदार अंतकरणाचा आहे आणि दानशूर आहे. नवे नवे एकानं मला ते देव आहे. देव नाही, ते देवाचाही देव आहे. तो काय? देवाचाही बळिया माझा, तोही देवाचाही देव, बळिया माझा पंढरीराव. ओ मी आता सांगितलं तुम्हाला, पहिलवान आहे, पहिलवानाचा पहिलवान पाहिजे, हिंद केशरी पाहिजे. हिंद केशरी हे नंबर 1 कोण जगामध्ये? नंबर 1 कोण येत आहे? हो, एकच येत आहे का? नाही, एकच का? 2 येत. मग दुसरा आला तर त्याला नंबर 2 म्हणायचं. पण मग नंबर 1 देव कोण आहे? अरे तोच आहे ना. अरे तोच पांडुरंग परमात्मा, तोच नरसिंह भगवान आहे, तोच महादेव आहे बाबा. तुम्हाला एक उलगडा करून सांगू का? काय भजन? विठ्ठला दिले विना जीवा सुख नाही, पण आपला एक देव करून घ्यायला पाहिजे. कोणता? एक देव. एक देव म्हणजे ती एकच आहे आणि तेच करून घ्यायचं. उगा ते आता मग आमचे 33 प्रकारचे देव नाहीत का? आहेत ना. कोण म्हणलं नाही? तो एक देव करून घ्यायचा, तो एकच आहे आणि तो देव आपल्याला करून घ्यायचा. मग आम्हाला 33 प्रकारचे देव दिसत नाहीत का? आहेत ना बाबा. 33 प्रकारचे जरी देव असले, सोनं एकच आहे. त्याच्यापासून काय बनवता येतं? अंगठी बनवता येते, मंगळसूत्र बनवता येते, कानामध्ये फुलं बनवता येते, मणिहार बनवता येतो. पण तत्व काय? एकच आहे ना. तत्व एकच आहे, त्याचं नाव सोनं आहे. सोन्यापासून अलंकार वेगवेगळे बनवता येतात. अलंकार काय? अलंकार वेगवेगळे बनवता येतात. कपडा एकच आहे, त्याच्यापासून शर्ट बनवता येते, त्याच्यापासून टोपी बनवता येते, त्याच्यापासून गंजा बनवता येते, त्याच्यापासून पॅन्ट बनवता येते, त्याच्यापासून धोतर बनवता येते, साडी बनवता येते. तत्व काय? एकच आहे. त्या तत्वाचं नाव कपडा आहे, त्या तत्वाचं नाव सोनं आहे. तसं देव एकच आहे. देव काय? एकच आहे. तो ज्या वेळेस माणसाला जन्माला घालतो, जन्म घालायच्या वेळेस त्या तत्वाचं नाव काय? ब्रह्मतत्व आहे, ब्रह्मदेव आहे. तो ज्या वेळेस त्या सगळ्याच्या जन्माला घातलेल्याचं पालन पोषण करतो, भरण पोषण करतो, ते भरण पोषण करणाऱ्या देवाला काय म्हणतात? विष्णू म्हणतात. आणि तोच देव ज्या वेळेस रामनाम सत्य आहे म्हणून घेऊन जातात, त्यावेळेस त्या देवाला महादेव म्हणायचं. देव किती येतो? देव किती येत ना? भागवतात सांगितलं काय? नाही सांगितलं. पुढच्या वेळेस मजा ठेवा, मी सांगतो. विठ्ठला
भक्ती कोणाची करायची? एकाचीच करायची. एकच तत्व आहे. जसं सोनं एक आहे, त्याच्यापासून अलंकार वेगवेगळे करता येतात, तसा देव एक आहे. पण ज्या ज्या वेळेस संकट पडलं त्या वेळेस त्याला बोलवलं, त्या नावानं बोलवलं की त्याला त्या नावानं रूप घ्यावं लागतं. तात्या शंकर म्हणलं की त्याला शंकर होऊन पुढे जावं लागतं. विष्णू म्हणलं की त्याला विष्णू म्हणून पुढे जावं लागतंय. त्याला राम म्हणलं की राम म्हणून पुढे जावं लागतं. देव किती आहे? एकच देव आहे. ते एकच देव करून घ्यायचा आणि तोच एक दान. म्हणून मागणी कोणा पुढे आहे? देवा पुढे आहे. बर देवाचे गुण काय? षडगुण संपन्न. हे 2 मिनिट मी हे जरा बांधणी करून घेतो, नंतर मग आपण अभंगाकडे वळू. जमला तर रात्रभर अभंग सोडू, नाही तर पुढच्या वेळेस बोलू. पुढच्या वेळेस आता काय म्हणत होतो आपण? देवाचे गुण काय? ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवंत वसती मनवी भगवंतो. त्याला भगवंत म्हणायचं ज्याच्याकडं 6 गुण आहेत. 6 गुण एकाकडं कधीच राहत नाही. अरे काम क्रोध लोभ एकाकडे 6 राहत नाही, पण गुण कसे राहतील? मला एकाच व्यक्तीकडं काम क्रोध लोभ मोह मत्सर 6 कोणाच्या अंगात आहेत सांगा? त्याचे पाय धरून पाणी करतात. एक राहतच नाही. एक वरी आला की एक दबतय आणि ते वरी आल्यावर त्याला जाऊ देतं ना आपण वरी होतो. त्याचं नाव विकार म्हणायचं. विकार षडगुण विकार. षडगुण विकार काय? राग येणाऱ्या माणसाला अगोदर लोभ येतो. काय येतो? लोभ येतो आणि लोभाची पूर्णता नाही झाली तर राग येतो. बघा तुम्ही नंतर विचार करा आणि विचार करून मला फोन करून सांगा. बापाला मोबाईल मागितला, बापानं मोबाईल दिला, आनंद वाटतो, बाप चांगला वाटतो. आणि बापानं मोबाईल नाही दिलं, ते काम इच्छा पूर्ण नाही झाली, त्याचा राग येतो. याचा नरड कधी कधी हनुमानाला म्हणतात. काम क्रोध लोभ मोह मत्सर एकाच वेळेस येत नाही. एक वेळेस. म्हणून विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला. म्हणून विषयाच्या माग पळायचं नाही. विषयाचा पाहत्या रागवना कैसे झाले पाहत्या रागवना. रावणामध्ये कोणता लोभ होता, कोणता काम होता, कोणता क्रोध होता, कोणता मोह होता? षडगुण विकार होते. पण षडगुण संपन्न आमचा भगवान. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण आहेत. कोणाकडेच नाही. आणि ज्याच्याकडे 6 असतात त्याला देवच म्हणायचं. मग तो माणूस असला तरी देव, आणि देव असला तरी देव, आणि संत असला तरी देव. त्याला देव कधी म्हणायचं? हे 6 गुण ज्याच्याकडं. बघा यश देवाकडेच आहे. यशे थोरीला मारुती. हा यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य 6 गुण. बस आता पुढे जाऊ आपण. असा भगवंत ज्या वेळेस संत त्या भगवंताची भक्ती करतात, ज्या वेळेस संत त्या देवाची भक्ती करतात, भक्ती करून गटोड जमवतात. काय जमवतात? गटोड जमवतात. उच्चल नावने गटोड जमवतात आणि ते गटोड डोसक्यावर देवाच्या ठेवतात. कशाच्या? कशाचं गटोड? भक्तीचं गटोड ज्यावेळेस देवाच्या डोक्यावर ठेवलं जातं, त्याच्यातून काहीतरी उत्तराई होण्यासाठी देव म्हणतोय मागा. काहीतरी मागा.
काहीतरी मागा काहीतरी मागा मागा म्हणल्यावर अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतोस ना मागा 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 दे मग हेच दे काय हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा द्यायचंय ना तर दे बाबा दे बघा देव प्रत्येक वेळेस वारीला तुकोबारा सगळे संत गेले ना भक्ती जास्त होते बघा वारीला जात जा वारीला जायचं देवाकडं जायचं आणि देवाचं काय असेल तेच घेऊन यायचं मग रिकामा कुठाला घरला घेऊन यायचा रिकामा कुठाला घरला आणलो सांगू का तुम्हाला मर्म काय त्याचं? अरे संत वारीला जातात माझे सेना महाराज वारीला गेले वारी झाली येताना वस्तारा घासायचा दगड घेऊन आले काय वस्तारा घासायचा दगड घेऊन आले आणि ठेवला दगड दुसऱ्या वारीला गेले दर्शनाला गेले पांडुरंगाचं तोंड खाली दरवेळेस तर हसत हसत देव बघणारा आज मान का खाली देवा मान का खाली लागली वारी चुकली नाही का तुम्ही आम्ही गेल्या वेळेस बसून बोललो चंद्रभागेमध्ये ती बाई अशी आहे ते बाई तशी आहे हा त्याची म्हैशी एवढी दूध आहे तिने धार काढली का नाही ती एवढं बोलत बसून मी वारी कशी करते बोलणे बरं नाही तिथे गेल्यावर तिथलंच गुणगान करायचं गावाकडलं नाही जातेत वारीला आणि गावाकडलं सगळे कुठाला ती कुलूप लावून आलते पण सुनबाई ठेवली आहे का नाही ती शरीर तिथं पंढरपुरात आणि मन झटके गेले त्या कुलपाला आणि गावाकडले काय करतात बाई वारीला गेलेला आता पांडुरंगाचं दर्शन झालं असेल आता तो आपल्या नाथबाबाचं
आपल्या तुकोबरायचं दर्शन झालं असेल, माऊलीच्या पालखीचं दर्शन झालं असेल. कोण म्हणाले? घरचं. आणि ती काय म्हणाले? दूध काढले काय माहिती, निर्म्याचा पुढं आणले होते, आता जाईपर्यंत ठीक आहे का नाही, साखरच ठीक आहे का नाही. अगदी तूप येत आणले बघा, दूध आणि साखर तूप करून ते शेवया खाईल ठेवते का नाही, अर्ध फुकून दे की ते ठेवलं तर नाही ठेव. देवाला आल्यावर देवाचं काम करायचं. जित नाही नामी तरी ते वेद, जित नाही नामी तरी ते वेद, जित नाही नामी तरी ते वेद, जित नाही नामी. वेदी नामी हो नामी ते नामे, जित नाही नामी हो जित नाही नामी तरी ते वेद, हो त्रिविने संगमे नाना तीर्थे ब्रह्मे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. उगच आता तरी एक तोंड निघाले बघा. आता काय निघाले माहिती का, ते गाड्या निघाल्या. हो, ते फीस भरायची 35,000 36,000 आणि देवाला जायचं. आणि देवाला जाऊन करायचं काय, गावातले कुठाने ते 35 बी गेले आणि ते बी राहिला बाजूला. पदरात गटोडं काय घेऊन यायचं, ते गावातल्या कुटाण्याचं. मग गावातले कुटाने ते देवाला नेऊन सोडायचं, सोडून घेऊन तिथलं काहीतरी गावात घेऊन यायचं, ते नाही इथलंच न्यायचं. आणि ते येताना तेच आहे. पंढरपूरला गेला, पाप झाले म्हणून गेला. चंद्रभागेमध्ये डुबला, पापानं विचार केला, हा डुबलाय ना, मध्ये काय म्हणायला ते ऐकू. जर मध्ये काही देवाचं नाव घेत असेल, काही करत असेल तर आपल्याकडे निघून जाऊ. ते बरोबर डुबलं त्यावेळेस उगा असं कान देऊन ऐकत आहे बरं. कोण? पाप ऐकत आहे कान देऊन. काही म्हणायलंय का? ते डुबल्याला म्हणतंय, काय म्हणतंय, इकडलं गावाकडलं. मग ते गावाकडलं म्हणते, मग गावाकडलं मीच ऐकतो. त्यानं वरी आला की बसतो, हा चल मग ते गावाकडं. म्हणजे मनसंकल्पाची पापे, मन संकल्पाची पापे, नाही जाती विकती अबाबे, न जाती विकती अबाबे, हे न जाती विकती अबाबे. मन संकल्पाची पापे, न जाती विकती अबाबे, न जाती विकती अबाबे, न जाती विकती अबाबे. मनसंकल्पाची पापे न जाय तीर्थाची बापे. म्हणजे मनामध्ये असंकल्प विकल्प आला ते तीर्थाच्या बापानं जाते. हो, दृष्टी पाहता ब्रह्मगिरी, नाही त्याची यमपुरी. बघा, चंद्रभागे करिता स्नान, तुझे दोष पडती पण मन संकल्पाचे पापे म्हणलं ते सगळ्या मनातलं आहे. ते संकल्प विकल्प सोडून द्यावं लागतंय आणि तीर्थाचंच गुणगान गावं लागतंय. मी सांगत होतो, थोडं विषयांतर व्हायला मला कळालंय, पण तुम्हाला सांगत आहे किंवा तीर्थाला देवाला गेल्यावर काय आणायचं काय नाही. सेना महाराजाची वारी पूर्ण झाली नाही. मग पांडुरंगाला सेना महाराजांनी विचारलं, दोन मिनिटं सांगत आहे, विचारले का वारी पूर्ण झाली नाही. ते म्हणले, तुम्ही वारीला आलोच नाही. आलतो देवा, तुम्ही वारीला नाही, तुमचा दगड घासायचा, वस्त्र घासायचा दगड न्यायला आलता. म्हणजे पंढरपूरला आलता, पण ते दगड घासायला न्यायला आलता. काय न्यायला आलता? नाही नाताला ते ट्रॅक्टर न्यायला, ते गाडी न्यायला, ते येणीला लावायला, ते तिकडे लावायला. इकडे त्या पिना खपल्यात का? काहीच नाही. पंढरपूरला जायचं, इकडे काय मेले का सारं हे ते.
पण नाही आम्ही तिथं जातो आणि तिथं ते गेलो नाही तिथं नाही माफी मागून बोलतो. पंढरपूरला गेलो ना देवाच्या संबंधित असणारं घेऊन यायचं. तुळशीची माळ घेऊन यायचं, बुक्का घेऊन यायचं, कुंकू घेऊन यायचं. माझ्या कुंकात कुंकू वाढू दे म्हणून तिथं कुंकू घेऊन यायचं. उगा ते ट्रॅक्टर हुडी काय केन काय पसारा नाही काहीच फुगे घे पिना घे नका जाता तर जातो आणि घ्यायचं कोणी नका. शेवटी म्हणलं तर पिंगळा म्हणून जातो पण आता नका हा तसलं नाही न्यायचं. मग दुसऱ्या वेळेस आले आणि सेना महाराज दगड टाकून गेले. तिसऱ्या वेळेस आले म्हणले अजून वारी झाली काय झालं नाही तर दगड टाकायला आलो तो वारीला आलो नव्हतो म्हणून दगड टाकायला बी जायचं नाही दगड आणायला जायचं नाही देवाच्या संबंधित जायचं. म्हणून हे चिदान देगा देवा तुझा विसरण संत एकतर कसा आहे वेळ झालेला आहे. संत हे मागत नाहीत पसरी दिक्कत्याचे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरले दिक्कत्याचे. दुसऱ्याच्या समोर हात पसरणं हे ब्रह्मांड ठेंगणं केल्यासारखं म्हणतात तुकाराम महाराज. बरं तुकाराम महाराज म्हणतात माझ्या आई वडिलांना वार वडिलांना कधीच मागितलं नाही मी तुझ्यासमोर काही मागणे हे अनुचित वडिलाची रीत जाणत असो. वडिलाची रीत म्हणजे आजोबाची नाही पंजोबा नाही आपण पंजो नाही. वडिलाची रीत म्हणजे संतांची रीत नाही. त्यांचे वडील कोण आहे येथ वडील जे जे करते नाम धर्म ठेविते त्याची जरा अनुष्ठिते सामान्य सगळं. इथं वडील शब्दाचा अर्थ आहे संत. नामदेव महाराजांना काही मागितलं नाही कसं मागितलं तुकोबा आहे कसं मागितलं ज्ञानोबाने काही मागितलं नाही. बरं मागितलंच तर काय मागितलं लक्षात घ्या. संतांनी मागितलं काय मागितलं गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी याची माझी धर्मजोडी याची माझी धर्मजोडी याची माझी धर्मजोडी. पास झालं बघा. अभ्यास करून पास झाल्यावर नाही. हा अभ्यास करून पास झाल्यावर नाही. पहिल्याच वर्गात पास होता पण अभ्यास करून पास विनोदाचा भाग सोडा. थोडा विनोद झाला पाहिजे थोडा मन साफ होते फ्रेश होते मन. ठीक आहे. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. ज्ञानोबाराने काय मागितलं काय मागं जावं काय तुम्हाला एक सांगतो. संसारातलं देवाला मागं जाऊ नये. संसारातलं मागितलं की मागं संसार लागतो. देवाचं मागितलं की देवाची प्राप्ती होते. आता तुम्हाला संसारच करायचा आहे का देव कमवायचा आहे तुम्ही ठरवायचं. संसारात जर मागितलं सर्वसामान्याची मागणी वेगळी आहे आणि संसाराची मागणी वेगळी. ज्ञानोबाराने मागितलं आता विश्वात्मके देवे
येणे मार्ग विघ्ने घोषावे तुषो निबंधावे पदाय देवा एक ही विनंती मदन कोरे मुक्ती मागणी आहे कोणाची संतांची मागणी वेगळी आहे. आता तुमचं आमची मागणी काय सांगतो तुम्हाला. सर्वसामान्याची मागणी काय. वाढावे संतान वाढावे संतान वाढावे संतान वाढावे संतान हरी भावे धनधान्य गृही भावे धनधान्य हरी भावे धनधान्य गृही भावे धनधान्य हरी भावे धनधान्य गृही भावे सर्वसामान्याची मागणी अशी आहे. वाढावे संतान ग्रही भावे धनधान्य आणि हेची करी हाव संसारिक कर. काय करे हेची करी हाव संसारिक. त्याच्या अगोदरचं प्रमाण देताव का देतात नाही देत. द्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारिक. संसारिकाला वाटतंय लेवायला राहावं खायला राहावं झोपायला राहावं हे संसारिकाला वाटतंय बरं. हेची करी हाव संसारिक पण कधीच म्हणणार नाही काय मी उधार पावे कायमी उधार कधीच म्हणणार नाही बघा संसारिक आहे. माझा उधार कसा होईल. माणसानं कल्याणाचं मागावं. एका म्हातारीनं मागितलं बघा ऐका एका म्हातारीनं मागितलं त्या म्हातारीसारखं तर मागावं. त्या म्हातारीनं म्हणली माझ्या नातवाच्या पोरानं सोन्याच्या ताटामध्ये जेवण केलेलं मी माझ्या डोळ्याने बघावं एवढं दे. कमीत कमी असं तर मागावं का नाही. माझ्या नाताच्या पोरानं म्हणजे म्हातारी झाली होती त्या पोराचं लग्न नव्हतं तिच्या कोणाच्या त्या म्हातारीच्या पोराचं लग्न नव्हतं. देवानं आधी त्या म्हातारीच्या पोराचं लग्न करावं आणि लग्न केलं तर लेकरू होईल गॅरंटी नसते पण पोरग द्यावं आणि पोरग देऊन त्या पोराचं लग्न करावं आणि त्या पोराच्या पोराला पोरग व्हावं आणि त्याचं लग्न होऊन त्याला लेकरू द्यावं आणि ते लेकरू देईपर्यंत हिला जिवंत कोणाला म्हातारीला नुसतं जिवंतच नाही डोळे चांगले ठेवावं आणि ते सोन्याचं ताट म्हणजे तेवढं ऐश्वर्य सोन्याच्या आता 1.5 लाख रुपये भाव आहे कितीला तोळ्याला. आता एका ताटलीचं तू सोनं किती असेल. त्या म्हातारीसारखं तर मागून घ्या माय बापानं. मागायचं तर तसलं मागा. 15 रुपयाचं नारळ ती बी नास्क कसलं नास्क हा आणि मागणी लाखाची. मागणी किती लाखाची कोटीची मागणी. असं नाही असं नाही जमत. असं जमत नाही. जमत नाही म्हणजे जमतच नाही. विठ्ठला विठ्ठला मागितलं तर आत्मकल्याणाचं मागावं स्वहित व्हावं. बघा माझे स्वहित नेनते कोणी कायमी उद्धार पावेना. मागायचे तर मी काय उद्धार पावेल का. माझा उद्धार होईल का नाही. कोणी माझ्याकडे बघेल का नाही माझा उद्धार होईल असं वाटत नाही कोणाला. बाबा तुम्हाला वाटत नाही का माझा उद्धार व्हावं वाटत नाही का. काही जण माझ्या बापाचा झाला नाही माझा काय व्हायचं. अरे बापाचा झाला नाही म्हणून तुझा झाला तर
तुझ्या 7 पिढ्याचा उद्धार होईल की 7 पिढ्याचा उद्धार होईल. एका घराण्यात जर माळकरी जन्माला आणि तो जर भजनी जर निघाला निष्काम सेवा करून जर भजन करणार असाला तर 7 कुळाचा उद्धार होतो. 7 कुळाचा. किती कुळाचा? किती कुळाचा उद्धार होतो? 7 कुळाचा. फक्त त्या कुळामध्ये भजनी जन्मला पाहिजे. माळ घालून त्यानं निष्काम भजन केलं पाहिजे. निष्काम. भावे गाता कोटी कुळे ते पुनीत भावे गाता गीत विभोगाचे तयाच्या चिंतने सेल संकट कराल दुर्गट भव सिंधू विठाला विठाला. मागितलं तर 7 कुळ्याचा पद्धत पण आमचं तिकडे जातच नाही. जात नाही. बरं मग संतांची मागणी उच्च कोटीची मागणी गुण गायन आवड. तुकाबरायला म्हणजे देवानं हा चल दिलं. मागणी आहे ना हेची दान दे का देव? हा दिलं. तुझा विसर न हा चला ठीक आहे. विसर न व्हावा हे मागणं का चुकीचं आहे का खरं आहे? आता मला सांगा तुझा विसर न 2 मिनिट मागायला बरं म्हणजे तुम्ही पुढे एकदम उत्तर मुली मारल्यानं थोडं सांगायला म्हणजे त्याचं ते समन्वय लागत नाही. थोडं सांगून जातो 2 मिनिटं मागे येऊन लागते. पण एक सांगतो तुम्हाला जर समजा सर्व ताकदीनं जर ते गड जिंकायचं असेल 2 पाय महाग घेऊन मारा लागतं. तसं आपल्याला हे गड जिंकायचं 2 पावलं तुका म्हणता हे चिदान दे का देवा तुझा विसर न व्हावा हे मागणं. आता मला सांगा विसर न व्हावा मागाव का आठवण होऊ दे म्हणून मागाव? हा ऐका नाही. बघा की मागणी कशी आहे? तुझा विसर न व्हावा आणि ज्याला आठवणच येणार गेलं ते विसरायचं कसं? आम्हाला तर देव कधी आठवतच नाही. विसरायचं काय संबंध आहे? तुका करायची मागणी थोडी चुकायली आहे का? नाही तसं नाही. मागणी अशी मागायचं विसर न व्हावा म्हणलं की आठव बरोबर होतं. कधी कधी आम्हाला आठवतं पण विसरून जाते. मग ती विसर न व्हावा मागणी विसर न आठवते बाबा पण विसरून जाते. काय करायचं? आणि समजा बघा सगळं विसरायचं पण देवाला विसरायचं नाही. मायबापाला विसरायचं. देव म्हणजे कोण आहे? तो मायबाप आहे. आता सध्या तुमचे मायबाप हे तुमचे देव आहे. तुमचे पती हे तुमचे देव आहे. तुमचे हितचिंतक हे तुमचे देव आहे. तुमचे देव कोण आहेत? हितचिंतक. तुमचे हितचिंतक असेल ते हित म्हणतो बरं. हो घबाडा देणारा नाही देव. घबाडा देणारा देव नाही. घबाडा देणारा आहे ना घबाडा काढून नेणारा असतो. बघा जे देणारा असतं ते काढून नेणारा असतं. देतो तेव्हा नेते बी ना. हो म्हणून हितचिंतक बरं स्वहिताचा जो चिंतन आसन करणारा असं मदालसा आपल्या बाळाची हितचिंतक होती.
हा देह नाशिवंत बाळासाठी ही चिंता कोण झाली? त्याची आई झाली. कधी कधी आईची ही चिंतक बाळ होऊ शकतं. पतीची ही चिंतक पत्नी होऊ शकते. कशी होऊ शकते? बघा, तुलसीदास रातरच्या बायको माहेरला गेली म्हणून रातरच्या गावाला आले. खिडकीदार बंद होते म्हणून वर चढून खिडकीतून मध्ये जायचं होतं. ही चिंता कोण झालं? पत्नी झाली. ती म्हणली एवढं कष्ट करून आला आणि ते बघितलं का काय लटकून आले? ते साप आहे. साप देखील तुम्ही बघितला नाही. त्या सापाला धरून वर आला आणि एवढ्या जर प्रयत्नानं देवाचे नाव घेतलं असतं, देव प्राप्त झाला असतं. ह्या नश्वर भोगाला तुम्ही इथपर्यंत आलो. ही चिंता कोण झाली? पत्नी झाली. संतांचीही पत्नी कधी कधी ही चिंतक होऊ शकते. तसं हित चिंतक आपला देव आहे. मग आता गुरु हा हित चिंतक असू शकतो. गुरु हा हित चिंतक. कारण का? तिची मज ही जेणे हा गोपाळाची प्राप्ती करून देणारे संत असतात. म्हणून संताचा सहवास लाभावं. अभंगाचं तिसरे चरण. न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. आपल्या स्वहिताचा स्वार्थ साधण्यासाठी हरी प्राप्तीशी उपाय धरावे. एका जनार्दनी संत पूर्ण करे मनोरथ. संता विना प्राप्ती नाही. बघा, धन नको. धन कशासाठी? तुकोबारायला एवढं धन संपत्ती घ्या म्हणून देवानं म्हणण्याचं कारण काय होतं? कारण तुकोबारायाचं सुरुवातीचा काळ भरभराटीचा होता, पण मधला काळ खूप अडचणीचा होता. जसा कोरोना येऊन मटपणती झालं का नाही, तसं तुकोबारायच्या काळामध्ये झालं होतं. हो,
काळाचा ओघ ज्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये येतो ना, काहीतरी उलट पलटी होत असते. त्या काळामध्ये तुकोबारायला खायला अन्न नव्हतं. स्त्री एक अन्न करता मेली. बघा त्यावेळेस खूप मोठा दुष्काळ पडला आणि सगळं धनधान्य गेलं. म्हणून तुकोबारायला देव म्हणतात धन घ्या, संपत्ती घ्या. ते म्हणतात नको, धन संपत्ती तू द्यायची काय गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज तर नजाराच्या नजारा घेऊन आले होते म्हणले. मला तवाच मला घ्यायला आला असता म्हणले, पण नको नको देवा, नको नको. का बरं नको. धन धन धन. बघा मला काय म्हणायचंय, धनाची ये मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्याचा. जास्त धन कमवण्याच्या नादात जायचं नाही. जे माणूस जास्त धन कमवतोय त्याला कधीच समाधान नाही. तुका म्हणे धन धनासाठी जाती प्राण. हो 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 हो. काय प्रमाण आहे खरं. तुका म्हणे धन धनासाठी जाती प्राण. मुलाला धन कमवून ठेवले की ते देखील वैरी होतंय. म्हणून धन कमवायचं लागल पोटापुरते. आच्छादन पोटाला लागल तेवढं. मग एवढे गाडी, एवढे बंगले, एवढं काय फुकायचंय का. बंगल्यात कोणाला फुकलंय का आतापर्यंत, जाळलंय का सांगा. आत्ता ताजी घटना आहे. आपले दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा, किती कोटी धन आहे त्यांच्याकडे मला सांगा. कितीतरी धन आहे, पण काय उपयोग झाला का. पण मरावे परी कीर्ती रूपे उरावे, त्या माणसाचं नाव सगळ्याच्या मनामनामध्ये आहे का नाही मला सांगा. दादाचं नाव आहे का नाही. मी काही त्या पक्षाचा नाही बरं. महाराजाला पक्षाचं काही संबंध नसते. राजकारणाचा महाराजाचा संबंध नसतो. ज्याचा राजकारणाशी संबंध असतो तो महाराज नसतो. राजकारणाचा महाराजाचा संबंध नसतो, आणि ज्याचा राजकारणाचा संबंध असतो तो महाराज नसतो, तो राजकारणीच असतो. बरं, पण सर्वसामान्याच्या मनावर राज्य करणारा जो एखादी व्यक्ती आहे त्याचं जर गुणगान होत असेल तर तो व्याख्यानाजोगे आहे. कारण त्यानं काम तसं महाराष्ट्रासाठी केलेलं असेल, देशासाठी त्यानं तसं केलेलं असेल. बघा आमच्यासाठी त्यानं काय केलं आम्हाला थोडं वाटतंय. वारकरी संप्रदायासाठी पालखी सोहळ्याला जे पायदिंडी जे जाणार रोड आहे ते दादानं करून दिला. आमच्यासाठी तो खूप महत्त्वाचा आहे. वारकऱ्यासाठी काय लागतं आम्हाला जे लागतं ते, म्हणून आम्हाला त्याचं गुणगान करावं लागते, कौतुक करावं लागते. पक्ष कोणता का असणार, पण दादा हा काम करणारा माणूस होता. बघा तळ राखणारा तो पाणी पिणारा, पाणी प्यायला गेलं बघा आवाज जाईल तहान लागल्यावर कुठं जाईल पाणी प्यायला. तर मला बाकीच्या असं काही घेणं नाही, पण कामाचा माणूस असल्यावर कामाचा माणूस. मी काय म्हणत होतो, कीर्तन विठ्ठल विठ्ठल. रावणाचं किती धन होतं सांगा ते कवडी. संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. काय किती संपत्ती होती रावणाची, सोन्याची लंका होती, पण ते शोकाला गेली का. म्हणून माणसाच्या आयुष्यात धनाला किंमत द्यायची नाही. ज्याच्याकडे धन आहे त्याला रात्र झोप नाही, त्याला झोपेची गोळी घ्यावी लागते. जर तुम्हाला बी जर झोपेची गोळी लावून घ्यायची असेल धन कमवून एका दिवशी मरा. धन मिळून कोट्यान कोटी म्हणून आमच्या तुकडोजी महाराजांनी या ठिकाणी आलीत का नाही. तुकडोजी महाराज या आपल्या परिसरामध्ये एवढ्या महान संतांचे पाऊल लागलेले. तपोभूमी आहे, संतांची भूमी आहे, महाराष्ट्र संतांची भूमी आहे. आपल्या अशा काय गावाचं करायचं तर गावाच्या कल्याणाचं बघावं, आपल्या स्वतःच्या हिताचं बघावं, देशाच्या कल्याणाचं बघावं, देशाच्या रक्षणाचं बघावं. बघा दोन कार्यकर्ते महत्वाचे, एक संत आणि सीमेवर लढणारा फौजी जवान. बरं, फौजी जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून जागरण करतोय म्हणून आम्ही या ठिकाणी कीर्तन करायला.
जर समजा ते जर सीमेवरचे झोपले तर तुमच्या आमच्या डोक्यात म्हणा, पोट्यात म्हणा, छाताडात म्हणा कधी गोळी लागेल काही सांगता येत नाही. त्यांच्यामुळं रक्षण आहे म्हणून त्यांचं एक गुणगान केलं पाहिजे आणि संतांचं एक केलं पाहिजे. म्हणून संत संग देई संतांची संगती दिली पाहिजे. संतांनाच सगळं केलेलं आहे. बरं बरं आता वेळ कमी आहे म्हणून मधलं भजन घ्या. विठोबार करा हात खाली. बघा एक काम करा, थांबा 2 मिनिट थांबा. मी म्हणतो तसं करा, मी जसं करतो तसं करा. काय म्हणलं मी म्हणतो तसं करा आणि मी जसा करा म्हणलं तसं करा. बघू बरं किती जण आता आपल्या सुहिताच्या बाबतीत जागे किती जण बघू आता मला थोडी परीक्षाच बघायचं. बघा हात वर करा सगळ्यांना, सगळेजण ज्याला हात आहेत त्याने वर करा. फक्त गायक वादक भजनी सोडून करा, सगळेजण करा सगळेजण. बघा हात वर केलो तर हाताला काहीतरी लागल. बघा हात खाली केलं तर हात कवा गळून पडले कळा. हा आता मी जसं करतो तसं करा. विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरि हरि विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार मी सांगितलं होतं, मी सांगतो तसं करा, मी करल तसं करा. किती जणांनी केलं खरं सांगा. मजाक करू नका. बघा काळा नळाची तोंडी घातली लोण्याची उंडी मासी पाक कपडे तवहे सरे. माशीला उडायला पंख फडफड करायला जेवढा वेळ लागत नाही तोपर्यंत हा पुरीतून प्राण जातो. कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून आपल्या हिताचं जे जे असेल ते मी आता आपल्या हिताचं सांगितलं होतं कारण मी काही बाकीचं दुसरं काही सांगत बसलो नाही. मी म्हणलं मी सांगेल तसं करा, मी जसं करेल तसं करा. पण तुम्ही जेवढं केलात तेवढं तुमच्यासाठी रिचार्ज झालं. रिचार्ज बघा आता एक विशेष सांगतो तुम्हाला. भक्ती केवढी करायची, भक्ती केवढी करायची. ज्ञानोबा तुकोबराय संतांनी जेवढी भक्ती केली तेवढी भक्ती करायची. किती करायची? संतांनी जेवढी भक्ती केली तेवढी भक्ती करायची. संतांनी जेवढी भक्ती केली तेवढी केली म्हणून देव त्यांच्या मागं लागला. तुकोबराय मागा 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 मागा. एवढं काम केलं पाहिजे, एवढं काम केलं पाहिजे, निष्काम काम केलं पाहिजे. ज्याचं काम केलंय त्यानं म्हणलं पाहिजे काहीतरी घे बाई.
काहीतरी मोबदला घे बाई, तुझं काम माझ्या उरावर नको, काहीतरी मोबदला घे. एवढं केलं पाहिजे, संतांनी केलेलं आहे बरं. तुम्ही आम्ही एवढं नामचिंतन केलं पाहिजे, एवढा परमार्थ केला पाहिजे. एवढं तुम्हाला एक विशेष मी सांगू का, मायबापाची एवढी सेवा केली पाहिजे, एवढी सेवा केली पाहिजे की जसा भक्त पुंडलिकासाठी भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा राहिला. पण पुंडलिक रायाने सांगितलं, देव म्हणले पुंडलिका मी आलो इथं. पुंडलिक म्हणले जिथेच तिथं थांब, माझ्या पितयाची निद्रा होईल भंग, न घडे प्रसंग बोलण्याचा. सेवा चालू आहे ना, अरे माझ्या मायबापाची सेवा चालू, जिथेच तिथं थांब. देव थांबला पाहिजे, सेवेतून देव थांबतो. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. म्हणून त्यांनी मायबापाची सेवा केली, आपण मायबापाची सेवा केली पाहिजे, सासू सासऱ्याची सेवा केली पाहिजे, आपल्या पतीची सेवा केली पाहिजे. महिलांना सांगतो आणि पुरुषांना सांगतो, आपल्या आईवडिलाची सेवा केली पाहिजे आणि आपल्या पत्नीला सुखी कसं ठेवता येईल हे प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्या पत्नीला जर नाही सुखी ठेवायचं, कोण दुसरं काय ठेवायचं? कोण सुखी ठेवणार आहे मला सांगा? मायबाप सोडून ती आपल्याकडे आली. अरे आपल्यासोबत एवढा वर्ष संसार केली, एखाद्या दिवशी रात्रीतून कुठून घातली असती तर कुठं हराळी वाढली असती की मायबापानं. म्हणून आपल्या पत्नीचं आपण गुणगान केलं पाहिजे. तुम्ही म्हणता हे तर महाराज वेगळा दिसत आहे, काही महाराज बायकोला शिव्याच देऊन जातात. ते का देतात तुम्हाला सांग का? घरी गेल्या बायको त्यांना शिव्या देते. ते भाड्या बाहेरच बरं आहे म्हणून ते तिथं काढता होते तर इथं शिव्या देते. उगाच बिना कामाचं. अरे नारी की निंदा मत कर यार, नारी रतन की खान, इस नारी से पैदा हुए भीष्म शुक्र बलभीम हनुमान. अरे एवढ्या मोठ्या मोठ्या महापुरुषांना या नारीनं जन्म दिलेला आहे. अरे शिवरायांच्या जर मातोश्रीनं शिवरायाला जन्म जर नाही दिला असता तर स्वराज्य घडलं असतं का? घडलं असतं का स्वराज्य? माझा वेळ संपला आहे बरं, कीर्तन संपलं आहे आपलं. 2 मिनिटाचं एक आपल्या हितासाठी तुम्हाला बोला म्हणलं तर बोलतो, नाही तर इथे इथंच जे आपल्या मातोश्रीनं जे आहे ना, आपल्या जिजाऊनं जेवढं कष्ट केले म्हणून शिवराय पोटाला आले का नाही? आणि शिवराय पोटाला आले म्हणून त्यांनी तेवढं, म्हणून नारीची निंदा करायची नाही. आता तुम्हाला एक सांगतो, सनातन धर्म आपला हिंदू धर्म जे आहे ना, आपण एक टप्प्यानं साजरा केला पाहिजे. आता उद्या आपल्या राजाची जयंती आहे. उद्या काय 19 फेब्रुवारी आहे, राजाची जयंती आहे. आता या जयंतीला काय करायचं तुम्हाला सांगतो. काय करायचं? अरे त्यांनी आपल्यासाठी, आपल्या स्वरक्षणासाठी, आपल्याला मुक्तता मिळावी म्हणून जे प्राण आहुतीला देऊन तुमच्या आमच्यासाठी स्वराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी उद्या आपल्या अंगणामध्ये सडा संमार्जन करायचं आहे, रांगोळ्या काढायच्या आहे, पताका लावायच्या आहेत. धर्म पताका गाजली पाहिजे, धर्म टिकला पाहिजे. धर्म रक्षती रक्षित. जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमची रक्षण कर. तुम्ही धर्माचं रक्षण नाही केलं तर धर्म तुमचे रक्षण करणार नाही. आता काही जणांना तर धर्मांतरच करायला निघाले. पण ज्या धर्मात जन्मला, ज्या धर्मानं तुम्हाला मोठं केले त्या धर्माला सोडू नका. म्हणून धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, त्यांचे पिता श्री शिवाजी महाराज यांची उद्या जयंती आहे. भारतामध्ये गावोगाव जयंती साजरी झाली पाहिजे का नाही? झाली पाहिजे का नाही? तुमचं मत काय म्हणताय? झाली पाहिजे का नाही शिवरायांची जयंती साजरी? मग कोल्हारी गावामधला हा झेंडा पताका, भगवा पताका आपल्या तालुक्यामध्ये गाजला पाहिजे. मोठ्या उत्साहाने साजरी झाली पाहिजे. दुसरी एक महत्वाची सूचना, आणि